रसिक मित्र हो, नमस्कार. मी अमित कुमार शेलार. आपणासमोर सिद्धहस्त लेखक, प्राध्यापक युवराज खरात सरांच्या सावज या कादंबरीचा भाग 8वा आपणासमोर अभिवाचन करीत आहे. तर ऐकूया सावज या कादंबरीचा भाग. दुपारी अब्दुल येऊन गेला. मी घरी नव्हतो. नाहीतर घरात बसून कोण गोड फळं आपल्याला आणून देणार आहे खायला. नाकातोंडात उन्हाच्या गरम झळा जाईपर्यंत याला भेट, त्याची गाठ घे, कर्जमाफीचा अर्ज कर आणि त्याचं वास्तव काय? गरजू मदितापर्यंत वंचित आणि नको ती नवी कर्जमाफीच्या यादीत एकदम पुढं. कसली दुनिया आणि कसला हा व्यवहार चाललेला. असा असून पण मुरगळा येईपर्यंत सर्वांचेच मत ऐकून घेत आपलं एकला चलो रे सुरू असतं. त्याच्याशिवाय पर्याय नसतो ना. कधी अशोक नाही तर कधी लक्ष्मण. पण प्रत्येकजण या ना त्या कामात मला वाटतं मी उगाच पायाची रपेट करायचो. काहीतरी केलं पाहिजे. लोक म्हणतात पोरगं नुसतं खातंय आणि झोपतंय बघतंय, झोपायचं बघतंय. तरणं ताट आहे. काय वाघासारखं काम केलं पाहिजे गाड्या. त्यांचं ऐकून मी नुसतं मानच हलवायचो. त्यांना बोलून काय फायदा? हं? तरी एकाला मी म्हणलोच, "चल, काय पण लाव काम. तुझं घर झाडतो, शेळ्या मेंढ्या राखतो." तर लगेच उलटं उत्तर त्याचं, "अरे काय अर्धवटासारखं माघारी पोरगं बोलतंय. चांगलं सांगायचे दिवस राहिलेच नाहीत भावा आता." असं म्हणत ते तंबाखूचा विडी वळण्यात काही क्षणात मग्न असायचे. आपण आपल्या चालीनं चालायचं, जगायचं. जग धावतंय, धावू दे. आपली पहिलीच पिढी शिक्षणाच्या प्रक्रियेत लटकतीये. थोडासा कुठं स्थिर झालो, की आपल्यालाही पळावंच लागणार आहे. आपलं लग्न, बायका, पोरं. आय, आय, आय! फारच लांब पुढचं गेलो रं. जग रहाटीत आपलं अस्तित्व दाखवायचं म्हटल्यावर लग्न करायला पाहिजेच की. लग्नाशिवाय माणूस एकटा राहू शकत नाही का? हां? त्याच्याशिवाय आपलं खानदान वर कसं येणार? आणि लग्न केल्यावर खानदान वर येतं, असं कुणी सांगितलंय? हं? काही होऊ दे. समोरचे प्रश्न मार्गी लागले पाहिजेत. त्याशिवाय आपल्याला मुक्ती मिळणार कशी? एम-एला शिकवणारे सर सांगायचे, ग्रामीण तरुणांनी स्वप्रयत्नाने वाटचाल करावी. यश तुमचंच आहे. पोटाला चिमटा घेऊन शिकलेल्यांनी नवा इतिहास निर्माण केलाय. त्यात तुम्ही तसूभरीही कमी नाही. पुढे व्हा. काळ तुमचाच आहे. त्यावर माझ्या मनाचा प्रश्न असायचा. हे सगळं खरं असतं तर आम्हाला पटापटा नोकऱ्या लागल्या असत्या. कोणामुळं हात पसरायची गरज पडली नसती. इत्यादी, इत्यादी, इत्यादी. पण तरीही सर्व जीव एकवटून एक ऐकत बसायचो. जे काही बोललेलं असायचं ते सगळं उरात साठवून ठेवायचं. पण त्यांचं बोलणं संपलं की जोराची भूक लागायची. कधी भूक भात खाऊन तर कधी कुणाची शिल्लक राहिलेली भाकरीवर ताव मारून ज्ञान आसुसल्यासारखं घ्यायचं. आपणच नाही तर बरेच जण आपल्यासारखं जगत आहेत. तेही काळोखात चाचपडत आहेत. कधीतरी, कधीतरी उजेडात मार्ग दिसेलच की. पुन्हा आम्ही मित्र सरांचं व्याख्यानावर बोलत पुढे चालायचो. रस्त्याला हॉटेल लागलं की गरम भाज्यावर वास आतड्याच्या आर-पार व्हायचा. एखाद्याकडे असलं पैसं तर 4-5 रुपयाची भजी घेऊन सगळी एक, 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 एक तोंडात टाकत चालायचो. मला तर वाटायचं की अख्खी परातच घेऊन बसावं. काही वेळानं मित्रांची पांगापांग व्हायची आणि मी पुन्हा एकटा पडायचो. काही महिनं खोली भाड्याने घ्यायचो. त्यात दोघं-तिघं राहायचो. मी मात्र कादंबऱ्यांची पाठ सोडत नव्हतो आणि त्यांच्याबरोबर अनेक शाहू, छत्रपती शाहू, महात्मा फुले, डॉक्टर आंबेडकर
कादंबऱ्या वाचून कंटाळा आला, की त्यांच्या वैचारिक लेखनाकडे वळायचो. त्यात एम-एचं वर्ष म्हणजे जीवावरचा दगड. नुसता अभ्यास आणि तेच. परीक्षेच्या काळात रूममधली दोघं दिवाळीला गेले. त्यात त्यांचं पेपर पण लवकर संपलं. मीही गावी लवकर जाणार होतो. पण 2 पेपर 3 दिवसांनी होणार होते. अभ्यास झालेला, पण 3 दिवस आणि 3 रात्री मला अशा तशाच काढाव्या लागणार होत्या. किती आठवणी आपल्या जवळ आहेत. कॉलेजमध्ये असताना सुनीताचं म्हणजे तिचं नाव काढलं की जीवाला किती बरं वाटतं. सुंदर हसत आपल्याशी बोलायची. पण मी असा ढगळा. ती जवळ आली की काय बोलावं तेच कळत नव्हतं. मग माझी गाडी, "अभ्यास झाला का?" ती जवळून जाताना मोगऱ्याचा सुगंध दरवळायचा. माझं सळसळतं रक्त तिला बघतच नुसतं आग ओकायचं. पण ती दूर निघून गेली की तिच्या सावलीकडे बघत मी एकटाच तासनतास हसतच व्हायचो. तिला एकांतात बोलावं, हातात हात घेऊन डोंगराच्या कडेला हिरवळीवर जाऊन रातदिस बोलत बसावं, वगैरे, वगैरे. तिला बघितल्यापासून मी गुलाबाची पाकळी वाहीत जपून ठेवली होती. रात्री झोपताना वहीला अलगद माझ्या तोंडासमोर धरायचो. बाकीचे मित्र हसायचे. पण मी माझ्यापणात रात-रात वाढत जाताना तिच्या समवेत आनंदाला सामोरं जायचो आणि डोळा कधी लागायचा तेही कळायचं नाही. कांबळे मला म्हणायचा, "तुला याड लागले." कांबळे मला म्हणायचा, "तुला याड लागले." त्यावर तो म्हणायचा त्यावर मी म्हणायचो, "अरे या वयात असंच करावं लागतं." नाही म्हणजे आपोआप होतं. तो हसायचा आणि निघून जायचा. पण मी माझं तिच्या समवेतचे क्षण दूर ठेवत नव्हतो. जगणं पुन्हा नाही. त्यात दुष्काळ आपल्या पाचवीला पुजलेला. गरम मातीच्या झळा पुस्तक समोर धरलं की अंग भाजून काढायच्या. घरात खायला आहे, नाही. पण पोरानं 4 बुकं शिकली म्हणजे काही का असेना, तो स्वतःच्या पायावर उभा राहील. मला शिकवण्यामध्ये तात्यांचा उत्साह मोठा. उन्हातान्हात शरीर रापलं अन् पोराच्या मेंदूला अक्षरांची ओळख झणझणीत गेली. या शिक्षणाच्या नव्या वळणावर सुनीता सौंदर्य घेऊन आली. तिच्यामुळं कॉलेजमधला दिवस कधी उगवला, संपला ते कळलंच नाही. पण आपल्या अभ्यासाच्या प्रयत्नाला आई-तात्यांचे आशीर्वाद फळाला आले. पोराला नेटानं शिकवलं, पण आता नोकरी नाही. त्या पायी फिरतोय वन-वन आणि त्यातल्या त्यात सुनीता पण नाही. ती 2 शब्द बोलली असती तरी आकाश ठेंगणं झाल्यासारखं वाटायचं. यार, पण आपण धाडस का केलं नाही तिला विचारायचं. माझा मलाच एकांतात प्रश्न पडतो. आणि काय झालंच तर नंतरचं नंतर बघितलं असतं. पण काही वेळा ती जवळ आली, की भीतीनं हातपाय थरथर कापायचे आणि जीभ पण जड झाल्यासारखी वाटायची. तिचं हसणं, डोळं मिटणं, की पुढं एकदा शब्द फुटायचा, एखादाच शब्द फुटायचा. ती पुन्हा गुलाबासारखी हसत पुढे जायची. किती आठवणी डोळ्यासमोर उभ्या. गेले ते दिवस आणि आता मी भोवळ येईपर्यंत असं डोक्यावर ऊन घेऊन फुपाट्यात चिरा पडलेलं पाय आपटत, आपटत, आपटत जातोय. सकाळीच लवकर निघून तालुक्याला मी आणि कांबळे 2 दिवसानं भेटलो. तो पंचायत समितीत गेला, मी तहसीलात गेलो. तिथं पायऱ्या चढून जीव घामाघूम झाला. ज्या साहेबांना भेटायचं होतं ते भेटलं नाही. मला सांगितलं, "त्यांना यायला 2 तास तरी लागतील. आमदारांच्याकडे गेलेत." मी गप्प बसलो. त्यांना भेटणं गरजेचं होतं. काय झालं तरी त्यांना भेटून जायचं म्हणून मी काही वेळ तिथं घोटमाळलो आणि समोर बघितलं तर एक जण तंबाखू मळत माझ्याकडे लक्ष ठेवून होता. काही वेळ आमची नुसतीच बघाबघी
आणि नंतर तो जवळच आला. "कोण गाव?" "नांदुशे." "आमची पाहुणी बरीच आहे ती. तुम्हाला सांगतो मागं 1-2दा आलो, पण परत काही जमलं नाही." "का?" "चांगला मुक्काम करायचा, हवा-पाणी बघायची." "बरं, ते जाऊ द्या. काय काम होतं?" आणि तोच माझ्या कानाजवळ येऊन म्हणला, "विहीर पुनर्भरण की पंचनामा? दुबार पेरणीची बिलं का गावतळी कर्जमाफी? कशाचं प्रकरण आहे?" मी क्षणभर चाटच पडलो. त्याच्याकडे बघत काय बोलावं ते सुचना. याला किती माहिती आहे भाऊ, लय पोचलेला आहे वाटतं. तरी न राहून म्हटलं, "काय सांगता? तुम्हाला कसं माहीत? मी अमक्या-तमक्या कामासाठी आलोय." त्यावर काही क्षण हसायला आलं आणि मी त्याला पुन्हा विचारलं, "आत्तापर्यंत ओळख आहे का?" "ते महत्वाचं नाही भावा. तुझं काम काय आहे ते सांग. अगदी तुझ्या बजेटमध्ये बसवून देतो." आत्ता तू जवळच्या पाहुण्याच्या गावचा निघाला म्हणून तो बोलायचा थांबला. मला कळलं त्याला काय म्हणायचे ते. माझ्याकडं रोख द्यायला काहीच नाही. काम झाल्यावर. असा व्यवहार नसतो. काहीतरी हातावर ठेवा की राव. अहो खरंच नाही हो. येताना तिकिटाला पैसे पण नव्हतं. तसाच आलोय. असं कसं, असं कसं? 500 तरी द्या, म्हणजे काम पुढं सरकल. हे बघा, शर्ट काढून देतो आणि मी आपला तसाच जातो. नाहीतरी सरकारनं उघडच केलंय की आम्हाला. मनात अनेक प्रश्न. त्याच्यावर विश्वास कसा ठेवायचा? पण याला खडानखडा माहिती आहे. कुठलं प्रकरण, कशाचं. अगदी तोंड बारीक करीत मी त्याला म्हणलं, "तुमचं नाव तरी सांगा. पैशाचं काय बघता येईलच की." "अरे नाव काय चाटायचं नसतंय हो. इसार काय देणार का ते सांगा. 15 दिवसात तुमच्या खात्यावर अनुदान जमा." काहीतरी मार्ग असेलच की. आणि नाही होय करीत मी त्याच्या हातावर ₹500 ठेवले. त्याच्यावर तो म्हणला, "ह्याला ह्यात कात पण येत नाही. अहो करा की राहिलेलं नंतर." आणि मग शेवटी आम्हा दोघांचा देण्या-घेण्याचा व्यवहार ठरला. बँकेत रक्कम जमा झाली की 10% द्यायची आणि आहे ते प्रकरण आणखी वाढवून पाहिजे असेल, तर आणखी 20% वाढतील. मी त्याला हात जोडलं. "जे आहे तेच मिळू दे. बाकी काहीच नको." आणि हा विषय पुढं वाढवला नाही. माझा काहीसा बोळसर स्वभाव बघून त्यानं खिशातनं तंबाखू काढली आणि मळायला लागला. तोंडात तंबाखूचा बार अडकवत तो म्हणला, "अजून काय आहे का काम? असेल तर मला सांगत जा. आपली ओळख झालीच तर पुढची कामं बी करू. काय?" मी फक्त होकारार्थी मान हलवली. त्यावर त्याला जास्तच उत्साह आला आणि मला म्हणला, "अरे तुमचं कशाचं बी काम असू देत. इथं आला की आपलं नाव विचारायचं. कसं? आणि झालंच म्हणून समजायचं." "ते कसं काय?" "अरे, आम्ही यातच आहे रे बाबा. एवढंच की सरकारी काम ऑफिसात चालतं. आमचं बाहेर." तो हसायला लागला आणि माझ्याकडे बघत म्हणला, "अख्ख्या तालुक्यातनं दिवसातून 10-20 तरी नडलेली लोकं येतात माझ्याकडे. ह्यो कागद नाही, त्यो कागद नाही. मग आपलं कामच आहे मदत करणं. काय?" "तू देतो, ते मी घेतो. तुझं पण काम, माझंही पण काम. पण हा व्यवहार आपल्या दोघातच. काय? हं?" "हां. सारखं काय लावलंय? काम होईल ना?" "डोळे मिटून घरी जा. हं? सकाळी 10 पासून इथं उभा असतो काय? आणि कामाची शंका असेल तर हे ₹500 पण घेऊन जा." "अरे, आम्ही हजारात घेतो. तू पहिलाच भेटला 500 देणारा." आयला काय असू द्या होय. सगळ्यांची परिस्थिती सारखी नसती. माझ्याकडे असतं तर 1000 दिला असतं मी. काय? तू नको काळजी करू. काम फत्ते झालं म्हणून समज. बरं का? अशीच आणखी काही प्रकरणं घेऊन ये. माझं कमिशन ठरलेलं. तुला पाहिजे असेल तर तेही सांग. कोणी मेलेलं, कोणी गळफास लावून घेतलेलं, तर कोणी जळालेलं. कोणाचं काय, कोणाचं काय. लय प्रकरणं आपल्याकडे येतात. काय? हां?
आपलं देणं-घेणं ठरलं, की 0 मिनिटात प्रकरण झालं म्हणून समजायचं. काय? हां? फारच आत्मविश्वासानं तो बोलत होता. माझ्या डोक्यात विचार आला, "अरे, मग सरकारने हे सगळं कशासाठी उभं केलंय? लोकांच्या सेवेसाठीच ना." जे 10,000-5,000 हक्काचं मिळणार, त्याला पण कमिशनची कात्री. अरे, कसं जगायचं कसं माणसानं? अगदी प्रेतावरचं लोणी सुद्धा तुम्ही खाणार असाल, तर मग मी त्याला काहीच बोलत नव्हतो. नंतर तो माझ्याकडे नुसतं बघायला लागला. त्याला वाटलं मी पत्रकार वगैरे असेल. अगदी डोळं मोठं करून माझ्याकडं तो तंबाखू थुकत बघत होता. मी शांत होतो. पण डोक्यात विचाराचं वादळ सुरू. माझं ₹500 घेतलं. याला सरकारी जागेत गाडावं असं वाटत होतं. पण त्याचा कामाचा हुरूप बघून वाटलं, ह्याला दोष देऊन काय उपयोग? त्याच्या पाठीमागे असणारे मोठे मासे सापडले पाहिजेत. त्यांना कोण पकडणार? सगळंच अवघड होऊन बसले. तोंड उघडावं तर मार बसतोय आणि सहन करावं तर मरण. आ? त्याला काय म्हणून उपयोग? वरपासून खालपर्यंत सगळीच बरबाटलेली आहे ती. आपण समोर येऊ नये म्हणून त्यांनी त्याचं डोकं लढवून ही सगळी पर्यायी व्यवस्था निर्माण केली आहे. आपल्यातूनच झाली आहे. कुणास ठाऊक. माझ्यासारखी शिकलेली पण बेकार पोरं काय करतील सांगता येत नाही. बँका फोडतील आणि असंच चालत राहिलं तर कुणाला तरी भर दिवसा गोळ्या घालायला पण कमी करणार नाही. असं आहे तरी जगणं कोणाला नको आहे. हा? कुठल्या आई-बापाला वाटतंय की तरण्या-ताट्या पोरानं हत्यार घ्यावं. हे सगळं चालू समाजाचं व्यवहार असताना कुणाचं तरी पोट भरलं पाहिजे ना. प्रश्न अगदी बरोबर आहे. पण याला सरकार उत्तर शोधणार नाही. ते पहिलेच पाढे वाचणार. अहो, इतके कोटी दिले आणि आम्ही काही केंद्राकडून देण्याचा प्रयत्न करणार आहे. या समस्यांसाठी आम्ही इकडे-तिकडे जाणार आहे. या जाऊन. अगोदर आपल्या लोकांना कामाची आवड निर्माण करा. जे मरतायत ते बी आपलेच आणि सरकारी काम करणारी तर कुठल्याही गावाची जीव की प्राण आहेत. अहो, कुठला दाखला, कुठलं काय? त्याच्याशिवाय पान हलत नाही. तरी पण ते म्हणतील, "इतकी वर्ष नोकरी केली. काय गवऱ्या थापल्यात काय?" यावर माझं सरळ उत्तर होतं, "हो, थापल्या. शिपायापासून वरपर्यंत देण्या-घेण्याशिवाय फाईलच हलत नाही." याला त्याला विचारलं तर म्हणतात, "तुम्हाला बघितलं की हात खाजवायला लागतोया." असे हे किती जणांना म्हणत असतील, हात खाजवतोय ना. हिला खोब्यातनंच काढतो. पण त्यांच्यासमोर असं बोलायचं नाही. तर आपलं काम अडकलंच म्हणून समजा. मग अगदी वरपर्यंत जा. मी माझं आणि गावाच्या संदर्भातलं काही प्रश्न जे काय आहेत, त्याच्या संदर्भात गप्पच बसतो. का? तर मी जर काही त्याच्याबद्दल बोललो, तर उलट माझ्यावरच तांगडी वर करतील. माझ्या गप्प बसण्याचे संकेत त्यांनी ओळखले. 500ची नोट केव्हाची खिशात टाकीत आणि माझ्याकडे बघत करंगळी वर करीत तो मुतारीत शिरला. हो.